श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र। विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी। जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन, जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती। विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला। या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या एकूण 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं। जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली। यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे। एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं। दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं। विद्यार्थी, पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली। याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली। जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले। लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे। चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले। घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले। तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला। या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं। तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला। देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला जुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला। या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली। त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव, पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाल्या आहेत। मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या। जळकोट शहरासह वांजरवाडा, घोणसी, कोळनूर, माळ, हिपरगा, रावणकोळा, पाटोदा खुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली। या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाढवणा साठवण तलाव 80% भरले। कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटरपर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे। इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली। तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाड तोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं। अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह 3 गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.